आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट श्रुतिका चौधरी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जो आनंद झाला म्हणजे त्या जे मधनं पासआउट आहेत, त्यामुळे गप्पा मारताना अजून एक वेगळी मजा येईल कारण तिथल्या आठवणी फार महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मुंबई आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी त्यांचं काम अतिशय उत्तमरित्या चालू आहे. बेसिकली मला असं कायम वाटतं की आपण असं म्हणतो की देशाच्या विकासाची दोरी ही इंजिनियर आर्किटेक्टच्या हातात आहे, पण त्याहीपेक्षा ती यंग इंजिनियर आर्किटेक्टच्या हातात आहे असं मला जास्त वाटतं. आणि त्यापैकीच एक माझ्या समोर बसलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी थेट गप्पांना सुरुवात करणार आहे. गप्पांना अशी सुरुवात करूया आपण थोडं फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमच्या शालेय जीवन कसं होतं, मग कॉलेज कुठलं होतं, अर्थात जे मधल्या पण आठवणी काही तुम्ही सांगाल. आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की ज्यांच्यामुळे तुम्हाला इन्स्पिरेशन कोण होतं, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण आर्किटेक्ट व्हावं? काय सांगाल? नमस्कार, मी श्रुतिका चौधरी. माझं शिक्षण मी BArch केलं जे मुंबईमधनं. आणि स्कूलमध्ये असतानाच एक लहानपणापासून मला फिरायला खूप आवडतं, त्यामुळे प्रत्येक जागेवर जाऊन तिथे प्रत्येक स्पेस माणसाशी कशी रिलेट करते हे खूप इम्पॉर्टंट असतं, हे मी नेहमी ऑब्झर्व करत असायचे. सो मनात एक किडा होता की आपल्यालाही काहीतरी पब्लिक मध्ये इंटरॅक्ट व्हायचंय. सो त्याच्याशी रिलेटेड काय फील्ड असेल, आपण ऑनसाईट काय आपलं इनपुट देऊ शकतो, ते मला नेहमी असायचं की ह्या फील्डमध्ये आपण असायला हवं. प्लस स्केचिंग वगैरे तर आपण स्कूलमध्ये करतच असतो, माझंही बऱ्यापैकी होतं स्केचिंग. बरं, नंतर वडिलांचाही बराच सपोर्ट होता. त्यावेळेस इंटरनेट वगैरे, आजकाल जसं ऑनलाईन प्रेझेन्स आहे युट्यूब इंस्टाग्रामवर, तुम्हाला बरंच काही गायडन्स मिळतं. आधी गाईड करायला कोण नव्हतं, त्यामुळे आपल्यालाच काय इंटरेस्ट आहे हे जाणून घेतलं. नंतर कॉम्प्युटर सेंटरला जाऊन इंटरनेट यूज करून मग काही ह्या फील्ड बद्दल मी सर्च केलेलं आणि मग नंतर विचार केला की चला आपण आर्किटेक्चर करूया आणि एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळाली तर आपण जाऊ शकतो. सो मग मी हे डिसिजन घेतलेलं. बाकी असं गायडन्स, आमचं आर्किटेक्चर या फील्डमध्ये बॅकग्राऊंड असं कोणाचं नव्हतं, सो त्यामुळे इतकी आयडिया नव्हती, पण एक इंटरेस्ट थ्रू मी डिसाईड केलेलं. मग त्यातला एक महत्वाचा पार्ट मला विचारायचं ते म्हणजे थोडीफार ड्रॉइंग स्केचिंगची आवड होती आणि आता तुम्ही करिअरच त्याच्यात करताय, पण आता हॉबी म्हणून ड्रॉइंग स्केचिंग चालू आहे का? आता तर ह्या सगळ्या गोष्टींना टाइम नाही मिळत, पण प्लॅनिंग मध्ये हाच मेन. व्हिज्युअलायझेशन, आर्किटेक्चर म्हणजे काय की व्हिज्युअलायझेशन, तुम्ही काय व्हिज्युअलाइज करतायत ते आपण पेपर फॉर्मॅटवरच स्केच करत असतो. सो त्या फॉर्मॅटमध्ये मी स्केचिंग माझी चालू असते, झोनिंग वगैरे करते. बाकी माझ्या अंडर आता माझी स्वतःची इन हाऊस 15 लोकांची टीम आहे. माझं हेड ऑफिस मुंबईला आहे आणि माझे हस्बंड माझ्यासोबत असतात, त्यांचा मला खूप सपोर्ट आहे. सो आम्ही आता सोबत काम करत आहोत आणि सो मेन तर माझं स्केचिंगच काम असतं, बाकी टीम पूर्ण हँडल करते. आजकाल सॉफ्टवेअर्स पण सगळे आले, आधी पूर्वीच्या काळी सगळं हँडड्राफ्ट असायचं, पण आता सगळे सॉफ्टवेअर्स, नवीन सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. आपला टाइम सेव्हिंग आता खूप आहे आणि त्यामुळे माझं स्केचिंग काम असतं, डिझायनिंग माझं काम असतं, बाकी टीम मला सपोर्ट करते. त्यातला आणखी एक महत्वाचा टप्पा विचारायचा ते म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, थोडं अनुभव घेतल्यानंतर जेव्हा आपण वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट करतो, तर त्या प्रोजेक्टची काही आठवण आहे का तुमची, की पहिला प्रोजेक्ट आला त्याचं दडपण कसं आलं, प्रेशर काय आलेलं का, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? हो, फर्स्ट प्रोजेक्ट तसं कॉलेज संपल्यानंतर मी डायरेक्ट हे नाही केलं, स्वतःची फर्म स्टार्ट नाही केली. मी आधी 3 वर्ष मुंबईतल्या काही मेन गुड नोन फर्म्स अंडर मी काम केलंय आणि प्रॅक्टिकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट असतं. कॉलेजमध्ये आपल्याला थेरॉटिकल नॉलेज असतं, पण प्रॅक्टिकल खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी प्रॅक्टिकल नॉलेज, ऑन फील्ड नॉलेज काही गुड आर्किटेक्ट्सच्या अंडर काम करून घेतलंय. 3 वर्ष मी प्रॅक्टिस केली आहे आणि त्यानंतर मी स्वतःची स्वरूप आर्किटेक्ट्स म्हणून ही फर्म स्टार्ट केलेली आहे. तर फर्स्ट प्रोजेक्ट आल्यानंतर होतं, दडपण होतं, पण थोडं मी जसं प्रॅक्टिस केली त्यामध्ये आपल्याला क्लायंट कन्व्हिन्सिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सो केलेलं, हँडल तर केलेलं. सो आता येऊया या फील्डच्या रिलेटेड काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, आता तुम्ही जळगाव सारख्या ठिकाणी काम करताय, तिकडे हसबंड मुंबईत काम करताय, दोन्हीकडे कदाचित एक प्रॉब्लेम तुम्ही कायम फेस केला असेल, ते म्हणजे अनस्किल्ड लेबर.
येस, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबर मध्ये जर त्यांना काही महत्वाचं काम दिलं बरोबर. तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो, Yes, काहीतरी बिलकुल. मेजर इन्सिडेंट होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो. Right. तर अशा वेळेला ती परिस्थिती तुम्ही साईटवर कशी हाताळता? आहे तरी रुरल एरियाज मध्ये जास्त प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टींचा. स्किल्ड वर्कर्स नाहीयेत. मुंबईत तरी आमचं बऱ्यापैकी व्यवस्थित काम होतं, पण साईटवर आम्ही आमची जी टीम आहे टीमवर्क करतो, टीमला पूर्ण सपोर्ट देतो आणि काही प्रॉब्लेम असे साईटवर काही हानी होते किंवा काही प्रॉब्लेम येतोय तर मग ते पूर्ण आम्ही त्यांना बॅकग्राऊंडला सपोर्ट देतो, मेडिकल सपोर्ट वगैरे या बरोबर. गोष्टी आमच्याकडनं असतात. तुम्ही मगाशी सांगितलं फील्ड जसं बदलते यातली टेक्नॉलॉजी पण बदलते, आता Yes. सॉफ्टवेअरचा पण खूप त्याच्यात मदत होते तुम्हाला. येस, तर तेच विचारायचं होतं की आता सॉफ्टवेअरची कितपत मदत होते, नंबर 1. आणि दुसरं, आता पिंटरेस्ट आहे किंवा इंस्टाग्राम आहे, हा. याच्यामुळे आता लोकच तुम्हाला सांगतात डिझायनिंग बद्दल, इंटिरियर बद्दल. तर त्याचा फायदा होतो का, तोटा होतो का, नुकसान होतं, काय Yes, त्याच्याबद्दल yes, yes. तुम्ही? खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा ऍक्च्युली. पिंटरेस्टमुळे आम्ही खूप परेशान तर आहेच, कारण क्लायंट आम्हाला दाखवतात काय, पण तुमच्या स्पेसला काय सूट होत आहे हे आम्ही व्हिज्युअलाइज करतो. तुम्ही एखादी इमेज दाखवली पण ती तुमच्या स्केलला बसते का, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी गाईड करत असते तसं क्लायंट्सला. त्यांचे रेफरन्स आपण घेतो नक्कीच, त्यांची एक चॉईस करण्यासाठी आम्ही घेतो त्यांची रेफरन्सेस, पण आम्ही त्याच्यानंतरही त्यांना गाईड करतो की ही इमेज तुमच्या इथे पॉसिबल नाहीये, तुमच्या इथे काय डिझाईन पॉसिबल आहे, आणि मग त्यामध्ये आमच्या थॉट प्रोसेस टाकून मग आम्ही आमची डिझाईन क्लायंटला डिलिव्हर करत असतो. दुसरं आणखीन एक विचारायचं, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करत असताना आयदर डिझायनिंग पार्ट ऑफ व्ह्यू किंवा इंटिरियर पार्ट ऑफ व्ह्यू, बऱ्याचदा कस्टमरचं एक म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे Yes. आणि एवढ्याच बजेटमध्ये आता करून द्या, आणि बरोबर. तुम्हाला बिंग आर्किटेक्ट वाटत असं की चांगलं काम करावं, क्वालिटी Yes. काम करावं, किंवा इंटिरियरचं करताना पण चांगलं काम करावं. नाही. तर मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स आउट तुम्ही कसं करता? येस, क्लायंटचा स्टार्टिंगलाच आम्ही क्लायंटचा बजेट घेतो. त्यानंतर तुम्ही जसं बोललात की पिंटरेस्ट क्लायंट सजेस्ट करतात, तर हो, आम्ही पिंटरेस्टच्या पण त्यांच्याकडनं एक रेफरन्सेस घेतो की तुमची चॉईस काय आहे, आणि त्यानंतरच त्यांना आधीच आयडिया देतो की ही जी तुम्ही इमेज दाखवते यामध्ये तुमचा बजेट वाढणार आहे, आणि तुमच्या बजेटमध्ये करायचं असेल तर त्याचेही आम्ही त्यांना रेफरन्सेस देतो की ह्या रेफरन्स थ्रू ह्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुमचं तुमच्या बजेटमध्ये बसेल, आणि त्या हिशोबाने मग क्लायंटचं बजेट ते एक्सटेंड करतात आणि मग त्या हिशोबाने आम्ही डिझाईन करत असतो. क्या बात. आता पुढचा प्रश्न आहे तो थोडा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो असा आहे की तुम्ही इथल्या मूळच्या, तिथे तुम्ही Yes. शिकता, आता काम पण करताय. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या सेगमेंटवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर जळगावला आपल्याला पुणे मुंबई सारखं पुढे जाताना बघायचं असेल पुढच्या 15 वर्षात, तर कुठल्या फील्ड्सवर काम केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? येस, जळगावमध्ये ऍक्च्युली आपण बघितलं तर सगळ्यात आधी इंदोर वगैरे या सिटीमध्ये तुम्ही बघितलं तर त्यांनी अर्बन प्लॅनिंग प्लस, अर्बन प्लॅनिंग तर नाही पण लँडस्केप प्लॅनिंग याच्यामध्ये जास्त फोकस केलेला आहे. क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टींवर जास्त फोकस करायला हवा आपल्या एरियामध्ये. प्लस जे जागा आपल्या आहेत, ब्लँक स्पेसेस आहेत, त्याच्यामध्ये आपण कसं हायलाइट करू शकतो कमीत कमी मध्ये, किंवा डिझाईन लँडस्केप एलिमेंट्स ऍड करून, तर त्यामध्ये आजही आपण वर्कआउट करू शकतो आपल्या सिटीला ब्युटिफाय करण्यासाठी. त्यामध्ये फार महत्वाचा पॉईंट आहे, अम्युनिटी स्पेसेसचा चांगला वापर Yes. केला पाहिजे सिटी हो. मधल्या, ओपन स्पेसेसचा वापर केला पाहिजे. पण मग सरकारकडनं काय अपेक्षा, त्या सरकार कशी मदत करू शकेल या सगळ्याला अजून थोडंसं स्पीडअप करण्यासाठी? येस, माझ्याकडे काही आलेले आहेत की आपल्याला शिवाजी महाराजांचा चौक आहे त्याला आपल्याला डिझाईन करायचं आहे, सो तशा टाईपच्याही काही डिझाईन्स मी दिलेल्या आहेत, पण त्या ज्या आपण डिझाईन्स देतोय ते अजून एक्झिक्यूट झालेल्या नाहीयेत. सो त्यामध्ये तुम्ही स्पीडअप करा, आणि तुम्ही जितकं तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट राहील. आपल्या सिटीसाठीच मला काम करायचंय, आपण जिथे राहतो हे आपलं होम टाउन आहे. सो तुम्ही याचे टेंडर पास केले, डिझायनिंगसाठी आम्ही बसलोय, सो तुम्ही जर केलं तर आम्ही डिझायनिंगला नक्कीच मदत करू. दुसरा असा एक महत्वाचा प्रश्न आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये जसं सिमेंट महत्वाचं आहे तसं स्टील महत्वाचं आहे. येस, तर स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगले, हे वापरलं पाहिजे? येस, स्टील चेक करताना आम्ही त्यांची फ्लेक्सिबिलिटी बघतो, स्ट्रेंथ बघतो. स्टील मेन माझी एक्सपर्टीज डिझाईन मध्ये आहे. माझे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत, मी त्यांना पूर्ण हे देते त्याचं की त्यांच्या एक्सपर्टीज नुसार त्यांनी सजेस्ट करावं. पण बेसिक गोष्टी तर आम्ही बघतो की फ्लेक्सिबिलिटी, नंतर त्यांचे स्ट्रेंथ काय आहे या गोष्टी आम्ही फॉलो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमच्यासारखेच यंग आर्किटेक्ट जे या फील्डमध्ये येत आहेत आता, तर त्यांना एक सिनियर म्हणून, एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी?
हा मी हा सल्ला देईल की आधी तुम्ही कोणाच्या तरी अंडर काम करा, आधी एक्सपिरियन्स घ्या, कारण ऑन फील्ड नॉलेज, क्लायंट कन्व्हिन्सिंग ह्या खूप याच्यामध्ये ह्या फील्डमध्ये नका उतरू. आधी एक्सपिरियन्स घ्या, त्यानंतर मग तुम्ही स्वतःच केलं तर सगळ्यात बेस्ट आहे आपल्या फील्डमध्ये. क्या बात. सो या होत्या आर्किटेक्ट श्रुतिका चौधरी आणि त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स तर शेअर केलेच, त्याप्रमाणे ही फार महत्वाची टिप सांगितली, कारण हे फील्ड प्रॅक्टिकल फील्ड आहे. त्याच्यामध्ये रोज तुम्हाला क्लायंटशी इंटरॅक्शन करायचे, त्यामुळे आधी त्यांची तुम्ही गरज समजून घ्या, त्याच्यानंतर स्वतः काम करा जास्तीत जास्त, आणि तुम्ही चांगलं काम केलं की तुम्हाला त्यातनं अजून काम मिळत राहील. येस, आणि लॉंग टर्मही चालेल. लॉंग टर्मही चालेल. सगळ्यात महत्वाचं, ज्याप्रमाणे तुमचं केलेलं कन्स्ट्रक्शन असेल, डिझाईन असेल, ते पण लॉंग टर्म चाललं पाहिजे, तुमचं स्वतःचं काम पण लॉंग टर्म चाललं पाहिजे. या दोन्हीसाठी तुम्ही विचार करा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच.